2 दिवस मस्त आराम केला, पण आता ते योगा क्लासला जायलाच लागेल म्हणून उठलो. पाणी गरम करीत ठेवला ना, मग पाणी पीत घेतला. आया आया नको वाटतं यो पाणी. मग कपटची रेडी झालो ना, निघलो योगा क्लासला जायला ना. आज मीच पहिला आले, अख्खा क्लास रिकामी होता. मग का आज फास्ट वर्कआउट होता आणि मी अख्खी घामान भिजलेलो. फास्ट वर्कआउटमध्ये अख्खा घामटा निघतं. मग निघलो ना, घरा जाता जाता मटण घेतला, कारण 2 दिवसापासून व्हेज खाऊन खाऊन रास कटाला आलता ना. मग मटणाला बी सांगला, आज तुझ्यासाठी मी डाएट बाजूला ठेवली ना. मला तर याच समजत नाही, ती रोज रोज भाजी खाणारी माणसं कशी काय रोज भाजीचं जेवण जेवत असतील. इथं मला 2 दिवसांनी नको होतं. मग फ्रेश झालो ना, घेतला ऑमलेट बनवीत. 2 अंड्यान कांदा, कोथिंबीर, मिरची ना, पालक कापूनशी घातली. फुटलेली काली मिरी ना, मीठ घालूनशी फेटून घेतला ना, असा चपातीवर पसरवला. मग वरसून एक चीज स्लाइस घातला ना. इथंच मी चुकलो, अंडा फ्लिप केल्यावर चीज स्लाइस घालायला पाहिजे नव्हतं. करपला. या असा नेहमीच माझ्या जोडीला कसा होतो. फ्लिप केल्यावर थोडा तेल घालून शिजवला ना. यो अंड्याचा ब्रेकफास्ट जिमवाल्यांसाठी रास भारी लागतो. मग पप्पा आला ना, जेवीत घेतला. आज नॉनव्हेज होता, तर याला पण 2 घास जास्ती गेलं. नाही तर बघा आमच्या आईचं काम कसा. परवाच मशेरी लावून श्वास गुदमरला ना, चक्कर येऊन पडली ती ना. ही मशेरी पप्पाला खुर्चीच्या खाली दिसली ना. पप्पा बोलला तर लगेच तिने काय नाही करून कचऱ्यात जाऊन फेकली. ती आजचाच नाही, हिला आधी पण मशेरीमुळे ऍडमिट करायची बारी आलती. मग टीव्हीला ही मूवी बघत होतो. नाही आला एवढी झोप येतं तरी पण यो टीव्ही बघतो. टीव्ही बंद कर बोललो तर याचे नाटके बघा. एक एक नमुने भरलेत आमच्या घरात. खरंच स्ट्रगल आहे भाई, नुसतं स्ट्रगल आहे. मग त्याला बघून मला पण झोप आली ना. पप्पाने दुपारी येताना ही दाबेली आणली ती. त्याला बोललो मुकाट फ्रीजला ठेवून जेव. चांगलं जेवण केलेलं असेल तेव्हाच असा काहीतरी आणतं. मग संध्याकाळची गरम करून दिली ना. आजचा व्लॉग एवढाच होता. आता भेटू उद्याच्या व्लॉग मध्ये. बाय.